मित्रांनो, तुम्ही आजवर देवी दुर्गांच्या वेगवेगळ्या मूर्त्या बघितल्या असतील आणि देवींच्या हातामध्ये अनेक प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र सुद्धा आहेत. तर जाणून घेऊया देवींना हे शस्त्र कोणकोणत्या देवतांनी दिली ते. महिषासूर नावाच्या राक्षसाला सर्व देवतांकडून मिळालेल्या वरदानामुळे कोणतेच देवता त्या राक्षसाला पराभूत करू शकत नव्हते. याचा फायदा घेऊन महिषासूरने तिन्ही लोकांमध्ये दहशत पसरवली होती. त्यामुळे त्याला परास्त करणे गरजेचे होते. सर्व देवी देवतांनी दुर्गा माताला आवाहन करून आपल्या सर्व शक्ती त्यांच्यामध्ये दिल्या. महिषासुराला परास्त करण्यासाठी भगवान भोलेनाथाने त्यांना त्रिशूल दिला. तसेच श्रीकृष्ण यांनी सुदर्शन चक्र देऊन देवींची शक्ती वाढवली आणि ब्रह्मदेवाने कमंडलू दिले. इंद्रदेवाने देवीला वज्रास्त्र भेट दिले आणि इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीने शक्तिशाली घंटा देवींना भेट दिला. अग्निदेवाने शक्तिशाली दिव्यास्त्र दिले आणि वायुदेवाने देवीला शंख भेट म्हणून दिला, ज्याच्या शंखनादाने तीनही लोकांमध्ये थर्र काप उडायचा. देवीच्या हातातील धनुष्यही वायुदेवाने देवींना भेट म्हणून दिला. कालदेवताने देवीला तलवार आणि ढाल भेट म्हणून दिली आणि यमदेवाने दंडपाश दिला. समुद्रजव ज्यांना रत्नाकर म्हटले जाते त्यांनी देवीला रत्न आणि आभूषण दिले. भगवान विश्वकर्माने देवीला परिसू भेट म्हणून दिला आणि पर्वतराज हिमालयाने देवीला सिंह दिला, ज्याच्यावर सवार होऊन देवीने महिषासुराचा वध केला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय माते दिली यायला विसरू